पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीच्या ताफ्यात मोठी वाढ होणार आहे। शिवाई, शिवशाही, शिवनेरी नंतर आता राजमाता जिजाऊ एसटी बसेस सुरू केल्या जाणार आहेत। 3000 अत्याधुनिक स्मार्ट सेवा देणारे बसेस सुरू केल्या जाणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करून नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी या बसेस धावायला सुरुवात होईल। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीच्या ताफ्यात आता आणखीन वाढ होणार आहे आणि यामध्ये खरं तर आधुनिक पद्धतीच्या बसेस या आता एसटीच्या ताफ्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि प्रामुख्याने आपण पाहिलं होतं यापूर्वी शिवनेरी, त्याचबरोबर शिवशाही आणि शिवाई या नावाच्या बसेस खरं तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या एसटीच्या मंडळामध्ये खरं तर धावत होत्या। मात्र आता या ठिकाणी नवीन बस जे आहे ते राजमाता जिजाऊ एसटी बसेस या त्या ठिकाणी सुरुवात होणार आणि याच्या बसचं आपण पाहू शकता की या ठिकाणी 3+2 अशा पद्धतीच्या एका रांगेत खरं तर 5 सीटा या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उभारण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर या संपूर्ण बसचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर या बसमध्ये खरं तर 4 CCTV कॅमेरेज या बसमध्ये त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत। आणि या संपूर्ण बसचं लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जे आहे ते पार पडणार। आणि ही बस सर्वप्रथम जे आहे ते नागपुरात जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर आपण पाहतो की नाशिक असेल, पुणे, मुंबई या सर्वच ठिकाणी जे आहे ते जाताना आपल्याला प्रवास करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या ही लक्षात घेता आता या ठिकाणी बसची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळे 3000 बसेस या ठिकाणी या जे आहे ते या पुढे धावणार आहेत। आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना जे आहे ते या आधुनिक नवीन बसेसमुळे प्रवास करण्याच्या वेळी एक दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।